हा कार्यक्रम संग्रहित असल्याने ध्वनिचित्रमुद्रण सदोष असण्याची शक्यता आहे. ब्रह्मानंदी तल्लीन भावे, ब्रह्मानंदी तल्लीन भावे, नाचत नाचत गावे, नाचत नाचत गावे, नाचत नाचत गावे. आज कशाची किमया घडली, कण कण गंधित झाला. आज कशाची किमया घडली, कण कण गंधित झाला. एक अनामिक आनंदाने जीवच मोहून गेला. आज कशाची किमया घडली, कण कण गंधित झाला. एक अनामिक आनंदाने जीवच मोहून गेला. या वेळाच्या लहरी संगे, या वेळाच्या लहरी संगे तन्मय होऊन जावे. ब्रह्मानंदी तल्लीन भावे, ब्रह्मानंदी तल्लीन भावे, नाचत नाचत गावे. रसिक प्रेक्षक हो, दिवाळीचा हा आनंद स्वरदीप या कार्यक्रमाने आपल्या पुढे आम्ही उधळणार आहोत. सुरुवात आपले अत्यंत लोकप्रिय असे गायक सुधीर फडके यांनी केलेलीच आहे. त्यांच्याबरोबर आज या आनंदाची उधळण करायला दुसऱ्या लोकप्रिय कलाकार शोभाताई गुरटू इथे आलेले आहेत. तेव्हा आपली आनंदाची दिवाळी अगदी सुखाची जावं असं म्हणायलाच नको. हे सुख तुमच्या पुढे भरभरून वाटायला हे दोन कलावंत बसलेलेच आहेत. आणि आपली सगळी मराठी मनं जी असतात ती मराठी मनं नुसत्या काय लाडू करंजानी तृप्त होणारी मनं नव्हेत. त्याला हा असा संगीत फराळही लागतो. आणि हे संगीताचे दोन अध्वर्यू आज आपल्यासमोर ही सुरांची उधळण करणार आहेत. आत्ताच त्यांच्या काव्यामध्ये होतं की एक अनामिक आनंद, हा जो अनामिक आनंद आपल्या सर्वांना आज होणार आहे तो आपण लुटूया. बाबूजींनी आज सुंदर सुरुवात करून दिलेली आहे. आजच्या कार्यक्रमात आपण जगदीश खेपुडकरांचं हे गीत ऐकलं, उमाकांत कणेकरचं ऐकणार आहोत. आणि हो, गदिमांच्या गीताशिवाय तर कधीच कार्यक्रम कोणताही पुरा होत नसतो. गदिमांची एक लावणी बाबूजी आपल्याला म्हणून दाखवणार आहेत. आज आम्ही आपल्याला मिक्स्ड फेअर देणार आहोत. जसं लाडू करंजा चकली अनारसे असतात ना, तसं शोभाबाईंच्याकडून आपण नेहमी ऐकता ते ठुमरी दादरे आज ते तुमच्यासमोर भावगीतं पेश करणार आहेत. आणि बाबूजी कधी लावण्या वगैरे म्हणत नाहीत, पण आज ते तेही म्हणणार आहेत. तेव्हा आता आपण फार वेळ शब्दांच्या या जंजाळात न गुंता पुन्हा एकदा सुरांच्याकडे जाऊया. मी तुमच्या सर्वांच्या वतीने शोभाताईंना विनंती करते की आता बाबूजींनी जसा सुरांचा आनंद दिला आपण तो द्विगुणित करावा.
आता बाबूजी आणखी एक रचना गात आहेत, ती सुधीर मोघ्यांची आहे. आता या रचनेची जादू एकदा ऐकूया. चला बाबूजी, पसरवा एकदा जादू सुरांची. जादू घडे सांज रंगाची, जादू घडे सांज रंगाची, पळे मिठी दोन्ही जगाची. जादू घडे सांज रंगाची, पळे मिठी दोन्ही जगाची. क्षितिज दूरचे जणू केशरी धुके, क्षितिज दूरचे जणू केशरी धुके, त्या तिथे धरेवरी नभ निळे झुके. प्रीती भेट मेघन गाची, प्रीती भेट मेघन गाची, पळे मिठी दोन्ही जगाची. जादू घडे सांग रंगाची, जादू घडे सांग रंगाची, पळे मिठी दोन्ही जगाची. काही काही गाण्यामध्ये कलावंत कसा खुलतो याचं मूर्तिमंत उदाहरण आता आपण पाहिलं. जादू घडे ती शब्दांची तर होतीच, पण सांग रंगाची, सांज रंगाची असो, पण या संगीत रंगाची आमच्यावर फार पडली जादू आता. आणि या बाबतीत माझ्याशी प्रेक्षक सहमत असणार आहेत. फारच अप्रतिम गाणं झालं. आता या गाण्यानंतर सहसा शोभाबाई किंवा बाबूजी जी गाणी गात नाहीत अशा गाण्यांचा आग्रह मी तुमच्यातर्फे त्यांना करणार आहे. शोभाबाईंना मी सांगते तुमच्यातर्फे, माझ्या मनातलं नाही, तुमच्या मनातलं. काय नाट्यगीत एखादं होऊन द्या की, आपलं थोडा बदल. हा, एखादं नाट्यगीत होऊ द्या. शोभाबाई जरा निराळ्या ढंगात, दीनानाथरावांच्या ढंगात नाट्यगीत गातात. ते रामराज्य वियोगामधलं शांतदांत कालिका हे पद आपण त्यांना गायला सांगूया. शांतदांत कालिकाहि, शांतदांत कालिकाहि, चारुगाभि देवताहि, शांतदांत कालिकाहि, शांतदांत कालिकाहि, शांतदांत कालिकाहि, शांतदांत कालिकाहि, चारुगाभि देवताहि, शांतदांत कालिकाहि, शांतदांत कालिकाहि, शांतदांत कालिकाहि. कालिकाहि, शांतदांत कालिकाहि,
असुरवधून ही करा शोभाबाईंचा आवाज म्हणजे विजापूरच्या बोल घुमटात बसावं आणि आवाज ऐकावा तसा आवाज, आणि बाबूजींचा आवाज म्हणजे अंगावरून रेशमी मोरपीस फिरावं तसा मुलायम असा आवाज. आता याच्यानंतर बाबूजींना आपण एक असेच निराळ काहीतरी म्हणायला सांगणार आहोत, आणि ती म्हणजे गदी माडगुळकरांची एक लावणी. सुधीर फडके लावणी म्हणतात बरं, दुर्मिळ योग आहे, ऐका. असेल कोठे रुतला काटा माझ्या तळपायात, लाडी गोडीन तुम्ही फिरवता पाठीवरती हात. याचा बोभाट होईल उद्या, अहो याचा बोभाट होईल उद्या, मला लवकर घराकडे जाऊ द्या. अहो ओ सजना दूरवान जाऊ द्या, सोडा जाऊ द्या. सजना दूरवान जाऊ द्या, सोडा जाऊ द्या. सजना दूरवाना जाऊ द्या, सोडा जाऊ द्या. अर्ध्या वाटेत काटा मला लागला, कसे कोठून तुम्ही इथं धावला. अर्ध्या वाटेत हो अर्ध्या वाटेत काटा मला लागला, कसे कोठून तुम्ही इथं धावला. आहे तसाच काटा तिथं राहू द्या, आहे तसाच काटा तिथं राहू द्या, मला लंगडत घराकडं जाऊ द्या. अहो ओ सजना दूरवान जाऊ द्या, सोडा जाऊ द्या. सजना दूरवाना जाऊ द्या, सोडा जाऊ द्या. सजना दूरवा सोडा, अहो सोडा, अहो सोडा, अहो सोडा, अहो सोडा जाऊ द्या. तिन्ही सांजची वेळ अशी वाकडी, तिन्ही सांजची वेळ अशी वाकडी, इथं शेजारी नंदेची झोपडी. हो तिन्ही सांजची हो तिन्ही सांजची वेळ अशी वाकडी, इथं शेजारी नंदेची झोपडी. अगे तसंच येणं जाणं राहू द्या, अगे तसंच येणं जाणं राहू द्या, मता आबरून घराकडे जाऊ द्या.
हो सजना दूरवाना जाऊ द्या सोडा जाऊ द्या सजना दूरवा सोडा अहो सोडा अहो सोडा अहो सोडा अहो सोडा अहो सोडा जाऊ द्या सजना दूरवाना जाऊ द्या सोडा अहो सोडा अहो सोडा अहो सोडा अहो सोडा अहो सोडा जाऊ द्या सजना दूरवाना जाऊ द्या सोडा जाऊ द्या. दिवाळीच्या सुमाराला एका रंगमंचावर शोभाबाई आणि सुधीर बाबू असे दोन पट्टीचे कलावंत एकत्र बघायला मिळणं हा केवढा अवर्णनीय नयन महोत्सव आहे. आणि त्याच्यात पुन्हा त्यांचं दोघांचं गाणं ऐकायला मिळणं हा तर एक संगीत महोत्सव झाला. वा, आज अगदी कान तृप्त झाले. हा कार्यक्रम संपावा असं कुणालाही वाटणार नाही, पण काही चांगल्या गोष्टींना शेवट असतोच. तसा हा आता आपल्याला या कार्यक्रमाचं समापन करावं लागणार आहे. ही संधी घेऊन मी आपल्या या सर्व जमलेल्या प्रेक्षकांना ही त्यांची दिवाळी खूप सुखाची, आनंदाची, आमोदाची, आल्हादाची अशी जावी. आता हे शेवटचं जे पद आहे, चल ये ना रुसवा सोड सारा, ते आता शोभाबाईंना म्हणायला सांगते. आता रुसवा खरं म्हणजे आपण करायला हवा की हा कार्यक्रम संपवणार आहेत हे दोन कलाकार. आपल्याला हवा आहे कार्यक्रम आणि तरी तो संपवणार आहे, तेव्हा रुसणार आहोत आम्ही. बरं, आता हा रुसवा कसा सोडायचा तो तेवढा एकदा शोभाबाई सांगा बरं सुरातून.
क्या बात है, वाह. पुरेपुरी झाले वेडी तुझ्यासाठी मोहना पुन्हा काय झालं अनबेला शोभतो अबोला अधिका प्राणेश्वरा हो शोभतो अबोला अधिका प्राणेश्वरा अबोला